शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आज दिल्लीमध्ये दुसरी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। रोहित पवारांकडून काही महत्त्वाच्या पुराव्यांसह पुन्हा एकदा सध्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता 6 जनपद इथे रोहित पवारांची पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेतून रोहित पवार कोणते नवे आरोप आणि शंका उपस्थित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हे सीसीटीव्ही फुटेज त्यांना दिलं जाऊ शकत नाही असं जेव्हा म्हटलं जातं त्या संशयाचं धोका आणखी गडद होतं। त्यामुळे या तपास यंत्रणांनी सुद्धा या संदर्भामध्ये ही काळजी घ्यायला हवी की जे काही घडलंय ते स्वच्छपणे समोर यायला। तुम्हाला हे सगळे प्रश्न पडतायत की हा जेव्हा प्रश्न पडतो की मोबाईल सापडतो मात्र ब्लॅक बॉक्स जळतो, हे का होतं, हे जेव्हा रोहित पवार विचारतात हे तुमच्या मनातले प्रश्न आहेत। चंद्रपूर पालिका निवडणुकीमध्ये झालेल्या गोंधळावरून काँग्रेसच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली आहे। चंद्रपूर पालिकेमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं, मात्र प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील 2 गटांमधल्या वादानंतर पालिकेतली सत्ता भाजपकडे गेली। या पूर्ण प्रकरणाविषयी विजय वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठांची माफी मागितली आहे। काँग्रेसच्या बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांची त्यांनी माफी मागितली आहे। या विषयावर नंतर बोलू असं म्हणत वरिष्ठांनी बोलणं टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि 15 दिवसांत